मित्रांनो नमस्कार. नाथषष्ठीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. आज मार्केटमध्ये खूप चांगली तेजी आपण बघितली आहे. बढियापैकी मार्केटनं 23,000 ला तर होल्ड केलंच केलं, पण एक जो रेझिस्टन्स आहे 23,200 त्याला सुद्धा टेस्ट केलं. आता इथून पुढे ही तेजी का टिकाऊ आहे, त्याच्यामध्ये सुद्धा काही गोष्टींना आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. काही खूप महत्त्वाचे, ठीक आहे, नॉलेज पॉईंट ऑफ व्ह्यूनं खूप महत्त्वाच्या 2-3 गोष्टी इकडे मी तुमच्या समोर ठेवेल. त्याच्यामध्ये एक गोष्ट जसं मी लिहिलंय खुश खबर आहे, खूप चांगली गोष्ट आहे. तिच्यावरती सुद्धा चर्चा करूयात. सगळ्यात पहिले तर लेव्हल्स बाबतीमध्ये थोडक्यात समजून घेऊयात की कोणकोणत्या लेव्हल्स आपल्याला लक्षात ठेवायच्या. काल माझ्या मित्रांनी काही मला या बाबतीमध्ये सूचना दिल्या. मी थोडंसं याच्यावरती नियोजन करतोय. याच्यानंतर रेझिस्टन्स अँड सपोर्टच्या जे लेव्हल आहेत त्या वेगळ्या पद्धतीने कशा मांडता येतील त्याच्यावरती सुद्धा मी काम करतोय. सुरुवातीला या थोड्या गोष्टी तुम्ही ऍडजस्ट करा, कारण हिंदी व्हिडिओ करून आणि परत लगेच आपल्या मराठी व्हिडिओसाठी रेडी व्हायला तो मधला जो गॅप आहे तो मला पुरत नाहीये, म्हणून थोडेसे प्रॉब्लेम आहेत. पण तुर्तास सर आपण या पद्धतीने याला थोडंसं धकून घेऊयात, जसं आपल्या शब्दामध्ये. आता लक्षात घ्या, याच्यामध्ये निफ्टीचा जर विचार केला तर निफ्टीचे रेझिस्टन्स आणि सपोर्ट जर आपण या लेवलवरनं बघितले तर पहिले मे सपोर्ट 1 जर आपण बघितला याचा निफ्टीचा तर तो येतोय 23,150 वर आणि सपोर्ट 2 23,070 वर. सिंपल आहे. दोनच आपण ठेवूयात म्हणजे फारच गिचिड बिचिड नाही होत. या व्यतिरिक्त रेझिस्टन्सचा जर आपण विचार केला तर आता जिकडे क्लोजिंग झाली इकडनं 23,230 वरती आपण याला R1 म्हणूयात आणि 23,290 वरती याचा R2 कन्सिडर करून आपण चालूयात. तसं तर 23,300 वरतीच हिंदी व्हिडिओमध्ये पण मी जोडलंय. मिड कॅपचा जर विचार केला आपण तर मिड कॅपमध्ये मी तुम्हाला सांगेल, सपोर्टचा जर आपण पहिले विचार केला तर 51,020 वरती सपोर्ट पहिला आणि 50,900 वरती सपोर्ट दुसरा. रेझिस्टन्सचा विचार केला तर 51,000 रेझिस्टन्स 1 चा जर आपण विचार केला तर 51,250 पहिला आणि 51,370 दुसरा. ठीक आहे. आणि हे जर आपण स्मॉल कॅपचा विचार केला तर 15,000 सपोर्टचा पहिले, तर 15,770 वर पहिला आणि 15,600 वर दुसरा. 15,680 वर दुसरा, माफ करा. आणि जर रेझिस्टन्सचा विचार केला तर 15,900 वर पहिला आणि 15,970 वर दुसरा. या पद्धतीने आपल्याला लक्षात ठेवायचं. आता काही गोष्टी आज ज्या घडल्या त्याच्यामध्ये काही ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत त्याच्याकडे मी थोडंसं तुम्हाला घेऊन जातो. लक्षात घ्या, एक कन्सेप्ट असते जिला आपण म्हणतो शॉर्ट कव्हरिंग. शॉर्ट कव्हरिंग थोडक्यात जर सांगायचं झालं तर मार्केटमध्ये 2 प्रकारे काम चालतं, एक लॉंग आणि एक शॉर्ट. आता शॉर्टचा अर्थ काय, तर असे काही मंडळी आहेत ज्यांनी बाजार हा बेअरिश मंदीमध्ये राहणार आहे म्हणून अगोदरच विकून ठेवलाय, म्हणजे अगोदरच त्यांनी सेल करून ठेवलंय. तर आता या मंडळीने काय केलं, आज बाय केलं. 23,000च्या वरती, 23,050च्या वरती जेव्हा निफ्टी डिसायसिव्हली म्हणजे एकदम खंबीरपणे तिकडे जाऊन थांबली आणि नंतर मी आज टेलिग्रामवरती जोडलं होतं बघा, 50,000च्या वरती जर का बँक निफ्टी पण येऊन त्यानं जर सपोर्ट केला निफ्टीला तर निफ्टी बऱ्यापैकी मुवमेंट वरच्या बाजूला देऊ शकते. एक्झॅक्टली तसंच झालं. आणि शॉर्ट कव्हरिंग क्यों, कारण मी तुम्हाला सांगतो बऱ्यापैकी या सिरीजमध्ये, या पूर्ण सिरीजमध्येच जे मोठाले इन्व्हेस्टर आहेत ते ऑलरेडी शॉर्ट आहेत आणि त्यांनी आपल्या पोझिशन्सला कव्हर केलं. खास करून आज FII शॉर्ट कव्हरिंग केली. FII शॉर्ट कव्हरिंग केली. आता इथून पुढे जर विचार करायचा झाला आपल्याला तर मी तुम्हाला सांगतो, निफ्टीमध्ये आता ज्या लेव्हल्स आपण डिस्कस केल्या आहेत त्या लेव्हल्स अत्यंत महत्वाच्या आहेत. पण आता मुद्दा असा आहे की आपली जी प्रत्येक वेळेस गोची व्हायला लागली याच्यामध्ये काय कारण आहे. मी तुम्हाला जर आपल्या शब्दात सांगायचं झालं मित्रांनो, आपली परिस्थिती अशी व्हायला लागली, नेमका आपण पंक्तीला बसतो आणि बुंदी संपून जाते. म्हणजे याचा अर्थ नेमकं पंक्तीला बसायला लागलोय आणि जे महत्वाचे आयटम आहेत
जे आवडीचे आयटम आहेत ते गायब. यासाठी मी तुम्हाला सिंपल आयडिया सांगतो. जर तुम्हाला पंक्तीला बसून बऱ्यापैकी शेवटी सुद्धा चांगले चांगले पदार्थ खायचे असतील, सिंपल आयडिया सांगतो. पंगत वाढणाऱ्यांच्या पंक्तीला बसा. सगळ्यात शेवटी असते. पंगत वाढणारे स्वतःसाठी सगळ्या गोष्टी अगोदर व्यवस्थित भरून ठेवतात. ठीक आहे. आता आपल्या या सगळ्या पंक्तीमध्ये पंगत वाढणारे कोण आहेत? मी तुम्हाला सांगतो, हे आहेत आपले पंगत वाढणारे. ठीक आहे. हे आपले पंगत वाढणारे आहेत. FII DII. आता बघा कशी हुशारी आहे. आजचा जर तुम्ही विचार केला ना, आज FII ची खरेदी आहे आणि DII ची विक्री आहे. आता तुम्ही लक्ष द्या, इतक्या दिवसामध्ये DII खरेदी करत होता आणि FII विकत होता. आता हे या ट्रान्झॅक्शन मधनं पैसे बनवायला लागलेत आणि हे मार्केटमध्ये एंट्री घ्यायला लागलेत. पण मी तुम्हाला सांगू, या दोघांच्या खेळामध्ये ऍक्च्युअली म्हणजे खरं पाहायला गेलं तर हे तुमचे माझे पैसे गायब करायला लागले. लक्षात आलं? त्याच्यामुळे मी नॉर्मली लोकांना सांगतो की हे जे पंगत वाढणार आहेत ना, यांच्यासोबत बसत चला, पोट भरून खायला मिळतं. आता FII खरेदी करतोय, हे आपल्यासाठी खूप चांगली गोष्ट आहे. पार लागली 21,800च्या लेवलवरती ज्या गोष्टी खरेदी केलेल्या आहेत, आता DII ते काढतो असं समजा. पण आपण तिथे खरेदी केलेलंच नाहीये. तर आता आपल्यासाठी एक खूप चांगले जे खुश खबर मी म्हणलोय ना, ती खुश खबर आहे आजचं चित्र. हे चित्र दिसणं अत्यंत गरजेचं होतं आणि ते आता दिसतंय. हे खूप चांगली गोष्ट आहे. आपल्या मार्केटच्या दृष्टिकोनातनं एक खूप चांगल्या तेजीची हे द्योतक आहे. त्याच्यामुळे याला लक्षात घेऊन चाला. पण असं आहे की मी आज म्हणलो आणि उद्या मार्केट काही ग्लोबल कॉजेसमुळे, आंतरराष्ट्रीय काही कारणांमुळे, कारण आता वरती तिकडे ते आपले तात्या बसलेत, त्यांना मी वसुली भाई म्हणतो, त्यांचा काही भरोसा नाही. रात्रीतून ते साठी बुद्धी नाटी, साठीच्या वर गेलेलं म्हातारा येते, त्याचा काही भरोसा नाही. त्याच्यामुळे हे लक्षात ठेवून चला. ओव्हरऑल आज जे काही व्हिडिओमध्ये मी तुमच्या समोर जोडलं, आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने या सगळ्या गोष्टी मांडल्या, तुम्हाला कशा वाटल्या मला कमेंट करून जरूर सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपलं चॅनल खूप लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. मित्रांनो, प्युअर आणि प्रॉपर कंटेंट मी या माध्यमातून जोडण्याचा प्रयत्न करणार आहे आपल्या मराठी माणसाच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनं. तर सगळ्यांपर्यंत हे चॅनल पोहोचवा आणि हे आजचं जे अनालिसिस आहे कसं वाटलं कमेंटमध्ये सांगा. चॅनलला लाईक, व्हिडिओला लाईक करा. उद्या भेटूयात. धन्यवाद.